जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि थंडगार रेसिपी सोबत आली आहे. त्या बाहेरच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात ना नेहमीच काही ना काहीतरी थंड प्यायची इच्छा सगळ्यांनाच होते. नुसतं पाणी पिऊन काही तहान भागली जात नाही. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे मस्त अशी थंडगार लिंबू मसाला शिकंजी, जी की बनवायला अगदी सोपी, कमी वेळात कमी साहित्यात होते. मात्र या कडाक्याच्या उन्हाळ्यात तुमच्या मनाला आणि पोटाला दोन्हीलाही थंडावा देऊन जाते. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, ही लिंबू मसाला शिकंजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मस्त असं पिवळं गार मोठ्या आकाराचं लिंबू घ्यायचं आहे आणि त्याला ना असं हाताच्या सहाय्याने थोडंसं रोल करायचंय, जेणेकरून ना लिंबू थोडंसं लूज होतं आणि आपण जेव्हा कट करतो ना तेव्हा ते आपल्याला म्हणजे पिळायला इझी जातात. आता ह्याला ना आपण कट करून घेऊया मस्तपैकी. तुम्ही ना शिकंजी जे असतं ना ते तुम्ही सोड्यामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये नॉर्मल थंड पाण्यामध्ये सुद्धा बनवू शकता. तर आता काय करायचं, इथे मी एक काचेचा ग्लास आणि हे ना मस्त मला ना हे म्हणजे मातीचं जे भांड आहे ना इतकं जास्त आवडतं आणि कधीही भांडी वापरण्याआधी ना छान अशी पाण्यात भिजवून ठेवायची, जेणेकरून त्याचं काही खर असते ना ते निघत नाही. आणि हे बघा मस्त अशी रसाळ लिंबू, त्याच्या बिया काढून घ्यायचे. हा एक दोन गेल्या तर ठीक आहे, एवढं काय नाही, कारण आपण किती जरी बिया काढल्या ना तरी एक दोन राहतातच. सो अर्ध लिंबू मी ह्याच्यात आणि अर्ध ह्याच्यात पिळून घेणार आहे. हे बघा किती रस आहे. बघा मी बोलली ना किती तुम्ही बिया काढा, एक दोन तरी आतमध्ये राहतात. हे बघा मस्त असं सगळं लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही भांड्यांमध्ये. आणि हे बघा असं मस्त लिंबू पिळून झालं ना की जे काही बिया ह्या भांड्यात पडलेत ना चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायच्या, जेणेकरून मग पिताना दाताखाली नको यायला. हे बघा सगळ्या बिया अशा काढून झाल्या ना की आता काय करायचं, ह्यामध्ये दोन्ही ग्लासामध्ये ना छान अशी ना अगदी मी 1 ते 1.5 चमचा ना पावडर शुगर ऍड करतेय. आपली नॉर्मल जी साखर असते ना ती मिक्सरला बारीक करून घ्यायची. 1 ते 2 चमचे इतकी मी शुगर ह्याच्यामध्ये ऍड केली आहे. त्याचसोबत इथे पुदिन्याची पानं ना अशी हाताने चुरून घ्यायची किंवा तुमच्याकडे मॉर्टल पेस्टल असेल ना त्यामधून मस्त चेचून घ्यायची. त्याचसोबत इथे मी सब्जा 1 तासापूर्वी भिजत घातलेला तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे, 2-2 चमचे. आणि सब्जा ना हा खूप थंड असतो आपल्या पोटासाठी, सो जास्त टाकला तरी काहीच हरकत नाही, मात्र 1-1.5 तास भिजत घालायचा. त्याचसोबत आता ह्यामध्ये ना आपल्याला बाकीचे मसाले थोडे थोडे ऍड करूया. इथे मी काळं मीठ टाकतीये, अगदी थोडं थोडं, हा चिमूटभर. काळ्या मिठाने ना शिकंजीला खूप छान चव येते. त्याचसोबत आपलं नॉर्मल जे आपण वापरतो ना ते सुद्धा मीठ अगदी थोडं थोडं टाकायचंय, जास्त नाही टाकायचं. आणि आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला धना पावडर टाकायची. हे बघा अगदी चिमूटभर, जास्त टाकायची नाही, नाहीतर मसाल्यांचा फ्लेवर खूप जास्त येतो. त्याचसोबत इथे ना काळी मिरी पावडर सुद्धा अगदी चिमूटभर ऍड करायची आपल्याला. तुमच्याकडे चाट मसाला असेल ना तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि इथे माझ्याकडे जिरा पावडर आहे मस्त अशी भाजलेली, ती सुद्धा अगदी थोडी थोडी ऍड करायची आहे. हे बघा. आणि हे सगळं जे आहे ना प्रॉपरली असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. शक्यतो ह्याच्यात ना पावडर शुगरच वापरत जा, जेणेकरून ना पटकन ती आपल्या जे लिंबाचा रस असतो ना त्याच्यात वितळली जाते. नाहीतर आपण नॉर्मल साखर टाकली ना ती वितळायलाच अर्धा तास जातो. हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि ह्यामध्ये आता टाकायचे आपल्याला मस्त असे आईस क्यूब. आता मस्त थंडगार आईस क्यूब टाकले ना की ह्याच्यामध्ये थंड पाणी ओतायचंय आपल्याला. हा हा, माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलंय. बिकॉज ना जेव्हा कधी पण मी उन्हाळ्यात बाहेर जाते ना ते रोड साईड लिंबू शिकंजीवाले असतात ना त्यांच्याकडे मी शिकंजी आवर्जून पिते, बिकॉज आय लव्ह इट. आणि घरी सुद्धा छानच लागते ह्या पद्धतीने बनवल्यावर. परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. हे बघा. आणि आपली शिकंजी तयार आहे, बघू शकता कसली भन्नाट दिसतीये राव. तर मंडळी, ह्या पद्धतीने एकदा ना लिंबू मसाला शिकंजी बनवून बघा, जी की प्यायला खूप भन्नाट लागते. त्यासोबत उन्हाळ्यात ना आपल्या पोटाला आणि मनाला सुद्धा थंडावा देऊन जाते. बाहेरच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात काही थंड प्यावंसं वाटलं ना तर घरी हे नक्की बनवून बघा, अगदीच झटपट, कमी वेळात कमी साहित्यात होतं. त्याचसोबत आपल्या शरीराला सुद्धा हेल्दी आहे. सो रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.